हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् असं म्हणणाऱ्या द्वापरयुगाच्या न्यायाधीशाचा जन्म तब्बल कलयुगात 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात झाला. अहो, महाराजांनी न्याय व्यवस्थेला जी ग्लानी आली होती ती ग्लानी काढून न्याय व्यवस्थेची व्याख्याच बदलून टाकली. महाराजांच्या न्याय व्यवस्थेवर लोकांना इतका भरोसा होता की स्त्रिया म्हणायच्या, जोपर्यंत आमचे राजे आहे तोपर्यंत आमची अब्रू कोणीही ओढून घेऊ शकत नाही. अहो, माझ्या महाराजांची न्याय व्यवस्था जगात भारी होती आणि खूपच न्यारी होती. माझ्या महाराजांच्या न्याय व्यवस्थेची वर्णावी तितकी थोरवी कमीच. माझ्या महाराजांच्या न्याय व्यवस्थेत काय सांगू मी. अहो, माझ्या महाराजांनी लहानपणीपासूनच जिजामातांकडनं न्यायाचे अनेक धडे घेतले आणि तब्बल वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला न्यायनिवाडा केला. नाहीतर आजची आमची मुले 16 वर्षीय जी पबजी फ्री फायर खेळत बसते आणि उरलेली माझ्या शोधा माझ्या बाबू करण्यातच आपला अख्खा वेळ घालवते. अहो, माझ्या महाराजांची न्याय व्यवस्था इतकी भारी होती की संतांनाही त्याचे कौतुक होते. माझ्या महाराजांच्या न्याय व्यवस्थेची 3 महत्त्वाची सूत्रे होती. 1. लवकरात लवकर निर्णय. 2. समान न्याय. 3. कठोर शिक्षा. माझ्या महाराजांच्या दरबारात आधी काही दिवसांचा खटला चालायचा. नीट ऐका, काही दिवसांचाच खटला चालायचा आणि त्यानंतर गुन्हा साबित होताच त्या गुन्हेगाराला शिक्षा व्हायची. अशी माझी महाराजांची न्याय व्यवस्था होती, ज्याची भारी तर होतीच त्यासोबत त्याच्यामध्ये कठोर तत्वेही होती. माझ्या महाराजांच्या न्याय व्यवस्थेची काही तत्वे मी तुम्हाला सांगते. 1. प्रत्येकाला समान न्याय. 2. बलात्कारी म्हणजे ज्याला आपण रेपिस्ट म्हणतो त्याचा चौरंग केला जावा. चौरंग म्हणजे त्याचे 2 हात व 2 पाय कापून तिथे त्याला चौकात बसले जावे, जेणेकरून सर्वांना प्रेरणा मिळेल. 3. कुठल्याही व्यक्तीला शिक्षा देताना त्याच्या हुद्द्याचा विचार करू नये. 4. लाचखोरी करू नये, कारण लाच ही स्वराज्याला लागलेली कीड आहे असे माझ्या महाराजांचे म्हणणे होते. अहो, आजच्या न्याय व्यवस्थेची आणि शिवरायांच्या न्याय व्यवस्थेची तुलना करताना मला जरा लाजच वाटते. कारण आजची न्याय व्यवस्था आहे तशी. आजची न्याय व्यवस्था नसून नोटा छापण्याची मशीनच आहे. जिथे महाराजांना लाच घेण्याची अतिशय जास्त चीड होती, आज गुन्हेगाराकडे जास्ती पैसे असले तर माहीतच नाही त्याची शिक्षा कुठे जाते. अहो, एका बलात्कार करणारा माणूस हा मोकळा फिरतो आणि ज्या स्त्रीवर बलात्कार झालाय तिच्या आई वडिलांना FIR दाखल करताना विचारले जाते. अहो, आम्ही FIR दाखल करतो, परंतु मुलीने कपडे काय घातले होते बघा, ही आमची न्याय व्यवस्था. पण माझ्या महाराजांचं असं नव्हतं. माझ्या महाराजांना कळलं की स्त्रीवर अत्याचार झाला तिथे त्या माणसाचा चौरंग झालाच समजा. अहो, ही होती माझ्या महाराजांची न्याय व्यवस्था. म्हणून मला असं वाटतं, खरंच आजच्या न्याय व्यवस्थेला गरज आहे शिवरायांच्या आदर्शांची. आजच्या न्याय व्यवस्थेला त्या आदर्शांची गरज आहे. शिवरायांच्या ज्या स्त्रियांचा सन्मान राखतात त्या आदर्शांची गरज आहे. जे स्वराज्याला जपतात त्या आदर्शांची गरज आहे. जे लाचखोरी करणारे हात थांबवतात त्या आदर्शांची गरज आहे. जी अन्यायाची भिंत मोडून न्यायाची भिंत उभी करतात. हो, माझ्या महाराजांच्या आदर्शांची गरज आजच्या न्याय व्यवस्थेला खरी आहे. माझ्या महाराजांची न्याय व्यवस्था ही जगात भारी होती, म्हणून त्याचा कंपॅरिझन कुठल्याच न्याय व्यवस्थेसोबत करू जाऊ शकत नाही. माझे महाराज हे न्यायाधीशांचे न्यायाधीश होते आणि याच न्यायाधीशासाठी मी बनवलेली एक कविता मला सादर करावीशी वाटते. कलम नव्हता